तटस्थांना लोकांनी दोष दिला. युद्ध पेटलं आणि तुम्ही का उभे नाही रक्तपाताच्या बाजूस? पण त्यांना काय माहीत की तटस्थांच्या डोळ्यात कुरुक्षेत्र फक्त रणांगण नसतं, तर मनुष्याच्या मोहाचं, अहंकाराचं, आंधळ्या श्रद्धाचं महाभारत पेटलेलं असतं. त्यांनी तलवार कधी उचलली नाही, कारण त्यांच्या अंतर्मनानं पाहिलं होतं की प्रत्येक तलवार एकाच अग्नीची अनाथ संतती आणि तिचा वार कुणावरही जाऊ जखमेचं हंबरडं मानवतेलाच फाडत असतं. तटस्थांनी ध्वज निवडला नाही, कारण त्यांना ठाऊक होतं की प्रत्येक ध्वजाच्या कापडात एखाद्या विस्मृती गेलेल्या देहाची एक निशब्द कुजबूज शिवलेली असते. ध्वज कधी रंगात महान नसतो, तो महान असतो फक्त त्याच्या शांत उडण्यात. जेव्हा तो कोणत्याही मृत्यूला आपलं म्हणून स्पर्श करत नाही. ते मौन झाले, कारण मौन हे पडपुटपणाचं नव्हे, तर अंतर्मुक्तेच्या सामर्थ्याचं शस्त्र असतं. सत्य कधी गजरात जन्मत नाही, ते तर एका खोल श्वासात उतरलेलं एक हळूहळू उघडणारं प्रकाशसूत्र असतं. लोक म्हणतात तटस्थ घाबरलेले असतात, परंतु तटस्थ जाणतात की पक्षपातीपणा हा बहुतेकदा अज्ञानाच्या धिताई दाखवणारा मुखवटा असतो, आणि मत जाहीर करणं म्हणजे मनाला अर्धवट चक्रात बांधून टाकणं. तटस्थ म्हणजे रणपडे नाहीत, तेच ते ज्यांनी आपल्या विवेकाच्या अग्नीवर भावनांच्या सर्व वादळांना भाजून काढलं आहे. ते उभे असतात त्या एका अलिप्त रेषेवर जिथे जग विभाजित होतं आणि आत्मा पहिल्यांदा स्वतःच्या गाभाऱ्याशी निशब्द संवाद साधते. कारण अखेर युद्ध जिंकणारेही हारतात, हारलेलेही नष्ट होतात, आणि फक्त तटस्थच पाहतात की सत्याला कधीच तलवारीची गरज नव्हती. ते तर जन्मजात अग्निदीप होतं.